सुरुवातीची बातमी। पुण्याच्या बडगाव शेरी भागात 2 गटात दगडफेक झाली। शिंदे शिवसेनेच्या उमेदवारावर दगडफेक झालेली आहे। उमेदवार नाना भानगिरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली। नाना भानगिरे यांची पोलिसांमध्ये तक्रार। गाडीवर हल्ला करणाऱ्यांना शोधून काढा असं नाना भानगिरे म्हणतात। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रदीप, काय घडलं नेमकं? खरं तर जे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष आहेत नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक 40 चे जे विद्यमान उमेदवार आहेत, प्रचारासाठी ते एका सोसायटीमध्ये गेलेले होते। मात्र त्यांच्या खासगी गाडीवरती हल्ला करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो नाना भानगिरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत दुसरा देखील उमेदवार सारिका पवार होत्या। त्यांच्या सुद्धा हाताला दगड जो आहे तो लागलेला आहे आणि हाताला जखम झाल्याची माहिती मिळते। मात्र या 2 विद्यमान उमेदवारांकडून सध्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। नक्की हल्ला करण्याचं कारण जे आहे ते अद्यापर्यंत समजू शकलेलं नाही। मात्र अज्ञातांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेक जी आहे ती केल्याचा आरोप करण्यात येतोय। नाना भानगिरे हे सध्या पोलीस स्टेशनला गेलेले आहेत। नाना भानगिरे यांच्याकडून तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये दिली जाते। मात्र गाडीवरती हल्ला करण्याचं कारण काय किंवा आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही होता का याचा शोध जो आहे तो कदाचित पोलिसांकडून घेतला जाईल। हल्लेखोर जे आहेत ते मिळून येतात काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नाना भानगिरे यांच्याकडून स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। शेवटचे प्रचाराची 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत। वेगवेगळ्या प्रभागामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। अटीतटीचा संघर्ष चौकाला जो आहे तो पुण्यामध्ये पाहायला मिळतो। मात्र अशामध्ये गाडीवरती हल्ला होणं आणि उमेदवारावरती हल्ला होणं यामुळे आपण पाहतोय की काळेपड भागामध्ये एक खळबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळते। मात्र सध्या नाना भानगिरे यांच्याकडून तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।